वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजीदादा बाळासाहेब आंबेडकरांनी जी दिल्लीमध्ये गेल्या 21 दिवसापासून जे शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, त्याला समर्थन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अशा पद्धतीचं धरणं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही करीत आहोत। शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी टप्प्याटप्प्यानं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि सर्वत्र करत राहणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज सोलापूर जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी या भागाचे नगरसेवक त्याचबरोबर पक्षाचे प्रवक्ते आमदार चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे। यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत की शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, जे खाजगीकरण चालू आहे ते खाजगीकरण थांबले पाहिजे आणि जो बाजारभाव उतरला त्या बाजारभावामध्ये जर शेतकऱ्याला नुकसान होत असेल तर ते बाजारभावानुसार ती किंमत येईल ते शासनाने माल शेतकऱ्यांचा खरेदी करावा व त्याची 50% रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित जमा करावे अशा विविध मागण्या चालू आहेत। दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे हे आंदोलन केंद्र सरकार दडपण्याचा प्रयत्न करत असेल। हा देशातला शेतकरी जगला तर आपण मनुष्य या पृथ्वीतलावर राहू शकेल। शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित आघाडी स्वस्थ बसणार नाही। या ठिकाणी प्रकाश आंबेडकर ज्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या असतील किंवा अन्य मागण्या असतील ज्यावेळी आवाज उठवतील त्यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्हा 100% या ठिकाणी प्रतिसाद व पाठिंबा देईल व मोठ्या ताकदीने उतरेल।